हॅलो एव्हरीवन, आज मी क्रिएट करणार आहे एक मेकअप लुक। तर सर्वात आधी मी पूर्ण फेस क्लीन करून घेतला आहे। त्यानंतर मी एक टोनर अप्लाय केला। त्यानंतर करेन मी पूर्ण फेसवर एक प्राइमर अप्लाय झाल्यानंतर तो पूर्ण फेसवर प्रॉपरपणे स्प्रेड केला आहे। देन यूज करेन एक रेड करेक्टर, त्याला सुद्धा प्रॉपर अशी ब्लेंडिंग करून घ्यायची आहे। मी एक स्मॉल ब्लेंडरच्या हेल्पने करेक्टर ब्लेंड केला आहे। त्यानंतर करेन मी बेस अप्लाय PSCच्या ब्रशने केला आहे आणि ब्लेंडिंग मी एक ब्युटी ब्लेंडरने करेन। ब्लेंडिंग प्रॉपर झाली आहे। फेस हायलायटिंगसाठी यूज करेन T-झोनवर कन्सिलर अप्लाय, जो मी बेस केला होता त्याहून 2 टोन फेअर। नेक्स्ट लूज पावडर अप्लाय करेन। लूज पावडर अप्लाय करायच्या अगोदर अंडर आय लाइन्स प्रॉपर ब्लेंड करा। तर आता मी येत आहे आय मेकअपवर। फर्स्ट मी करेन आयब्रो डिफाइन आउटरला डार्क आणि इनरला लाईट करावी। त्यानंतर मी परत एकदा आय बेस करेन। आय बेस मी कन्सिलरने केला आहे। आय बेस प्रॉपर ब्लेंड करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आय बेस प्रॉपर ब्लेंड झाला आहे। तर मी घेत आहे एक लाईट कलर पिंक कलर अप्लाय पूर्ण आयलिडवर करायचा आहे। फर्स्ट कलर मी लाईटच केला आहे, तुम्ही सुद्धा याच टेक्निकने करा। नेक्स्ट मी अप्लाय करत आहे ब्लॅक जेल लायनर आयबॉलवर अप्लाय करायचा आहे आणि त्याला प्रॉपर ब्लेंड करून घेईन। तुम्ही बघू शकता गाईज, मी एक ब्लॅक स्मोकी आय मेकअप क्रिएट करत आहे। त्यानंतर मी परत एकदा व्हाईट कलर आयबॉलवर अप्लाय करेन। नेक्स्ट मी करेन आयबॉलवर ग्लिटर ग्लू अप्लाय, जेणेकरून ग्लिटर निघणार नाही। त्यानंतर मी ब्लॅक कलरचं ग्लिटर अप्लाय करेन। ग्लिटर दोन्ही साईडला छान प्रकारे अप्लाय करून घेतला आहे। तुम्ही बघू शकता किती छान लुक आला आहे। त्यानंतर केला आहे मी आयबोन हायलाइट हायलायटरने करेन। सो गाईज, तुम्ही अजूनही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज करा। नेक्स्ट मी अप्लाय करेन मस्कारा कधी पण लॅशच्या वरून अप्लाय करायचा आहे झिगझॅग टेक्निकने। देन करेन लॅश अप्लाय। त्यानंतर मी एक स्मॉल फ्लॅट ब्रशच्या हेल्पने लायनर लाईन क्लीन करेन। तुम्ही बघू शकता गाईज, लायनर लाईन क्लीन केल्यावर किती छान लुक आलाय आहे मेकअपला। नेक्स्ट अप्लाय करेन मी लोअर लिडवर लाईट पिंक कलर लाईटली। नेक्स्ट करेन मी कॉन्टोर पावडर बेसने करत आहे, कारण मला हेवी लुक क्रिएट नाही करायचा, सेटल करायचा आहे। कॉन्टोर मी चीक लाईन, नोज लाईन, फॉरहेड हेअरलाईनवर केला आहे। नेक्स्ट यूज करत आहे मी ब्लशर। तुम्ही बघू शकता गाईज, ब्लशर पूर्णपणे अप्लाय झाला आहे। यानंतर करेन मी हायलायटर T-झोनवर अप्लाय करतात, हे तुम्हाला माहीत असेल। तुम्ही बघू शकता हायलायटर प्रॉपर झाला आहे। नेक्स्ट मी यूज करेन लिपस्टिक थोडी डार्क कलर आहे, म्हणून मी त्याच्यावर लाईट पिंक ग्लोस लिपस्टिक अप्लाय करेन। गाईज, लिपस्टिक शेड मी मिक्स मॅच करून क्रिएट केला आहे। हा लिपस्टिक शेड कोणाकोणाला आवडला कॉमेंट करून नक्की सांगा। गाईज, मी यूट्यूब चॅनलवर नवीन आहे। जर माझ्या या व्हिडिओमध्ये कुठे मिस्टेक होत असतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ट्राय करेन, नाही होणार। नेक्स्ट मी यूज करेन लोअर लॅश मस्कारा। त्यानंतर लॉंग लास्टिंग मेकअप राहण्यासाठी अप्लाय करेन तो म्हणजे मेकअप फिक्सर। तर हा झाला आहे आजचा मेकअप ट्युटोरियल कंप्लीट। तर ज्यांना पण हा मेकअप आवडला असेल त्याने कमेंट करा की या व्हिडिओनंतर तुम्हाला कोणता मेकअप लुक बघायचा आहे। तर गाईज, हा आहे आजचा फायनल लुक। बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।